नमस्कार मित्रांनो, MHB मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. राज्याच्या राजकारणात आणि शेती क्षेत्रात सध्या एकाच गोष्टीची चर्चा आहे, ती म्हणजे कर्जमाफी. पण याच कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांची धाकधूक वाढवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. बातमी काय आहे आणि तुमचा फायदा की तोटा हे सविस्तर जाणून घेऊया. पण त्याआधी अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या MHB मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. मित्रांनो, एकीकडे राज्य सरकार कर्जमाफीसाठी समिती स्थापन करून अहवालाची वाट पाहत आहे, तर दुसरीकडे सहकार मंत्र्यांनी OTS वन टाइम सेटलमेंट म्हणजेच एक रकमी कर्ज परतफेड योजना प्रभावीपणे राबवण्याचे आदेश दिले आहेत. नेमकं काय आहे हे नवीन संकट? सहकार विभागाने दिलेल्या निर्देशानुसार 30 जून 2023 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज किंवा मध्यम दीर्घ मुदतीचे कर्ज थकले आहे, त्यांच्यासाठी ही OTS योजना लागू केली जाणार आहे. यामध्ये सोसायट्यांकडील थकीत कर्जाचाही समावेश आहे. शेतकऱ्यांचं टेन्शन का वाढलं? आता प्रश्न असा पडतो की जर सरकार 30 जून 2023 पर्यंतच्या कर्जासाठी OTS म्हणजेच स्वतः पैसे भरून सेटलमेंट करणे राबवत असेल, तर मग सरसकट कर्जमाफीचं काय? जर सरकारने ही तारीख OTS साठी वापरली, तर कर्जमाफी नेमकी कोणत्या वर्षापर्यंतची मिळणार? यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. योजनेचे स्वरूप आणि अटी. 1. ही योजना पुढील 1 वर्षासाठी लागू असेल. 2. योजना सुरू झाल्यापासून सभासदांना 30 दिवसांच्या आत अर्ज करावा लागेल. 3. अर्ज करताना एकूण थकबाकीच्या 10% रक्कम आधी भरावी लागेल. 4. पीक कर्जाच्या मुदलावर 6% सरळ व्याज तर मध्यम मुदतीवर 8% व्याज आकारले जाईल, पण दंडव्याज माफ असेल. 5. वसुलीसाठी जो कायदेशीर खर्च झाला असेल, तो मात्र शेतकऱ्यालाच भरावा लागेल. मित्रांनो, या योजनेमुळे संस्थांना आर्थिक दिलासा मिळेल हे खरं असलं, तरी सामान्य शेतकरी मात्र सरसकट कर्जमाफीच्या आशेवर आहे. OTSच्या या तारखेमुळे कर्जमाफीच्या निर्णयावर काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तर मित्रांनो, ही होती आजची मोठी अपडेट. कर्जमाफी आणि शेतकरी योजनांच्या अशाच ताज्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुम्हाला काय वाटतं? सरकारने सरसकट कर्जमाफी द्यायला हवी की ही OTS योजना योग्य आहे? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय शिवराय.